शूज घालून तो आला नाही तर आणखी 2 धावांची पेनल्टी असणार आहे. पंचांनी सामना चालू करायचा. तिसऱ्या पंचांची मागणी केली गेली आहे. राकेश गायकवाड. रूल्स इज रूल्स. मुंबईच्या खिलाड़ियों, बंबई के बाहर के आए खिलाड़ियों से पहले मैंने कहा था हमारे रूल्स इज डेंजर. आपको कहा था आपको रूल्स फॉलो करने होंगे. इस मैदान के ऊपर टाइम पास करेंगे तो हम यहां से पेनल्टी आपको डिक्लेयर की जाएगी. ये बात ध्यान में रखना. परत एकदा सर्वांना सूचना असेल, आपण जर कुठल्याही प्रकारचा टाइमपास केला तर पेनल्टी आम्ही इथून डिक्लेअर करणार आहोत. चंदू शेटे सर. शाहरुख रिव्हर्सिपचा फटका मारला जातोय. ओमकारच्या बॅट मधून निघतोय. झेल पकडण्याचा प्रयत्न जरूर झाला. झेल सुटतो. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न ओमकार देसाई आणि भूषण पाटीलच्या माध्यमातून. धावसंख्या 2 ने पुढे सरकली. धावसंख्येचं अकाउंट ओपन होत आहे. ओमकार देसाई फलंदाजी करतोय. ज्या ओमकार देसाईने 2 महिन्यापूर्वी दुबई या ठिकाणी झालेल्या स्पर्धामध्ये तब्बल 12 लाखाची स्पर्धा झाली आणि सर्वोत्कृष्ट फलंदाजाचा मान याच ओमकार देसाईला अर्थातच कुर्ला नेहरू नगरच्या खेळाडूला मिळाला होता. आणि गतवर्षी पीटीपीएल पुणे जिल्हा प्रीमियर लीग जी झाली होती त्याही स्पर्धेमध्ये गतवर्षी क्वीड कार मॅन ऑफ द सिरीजच्या स्वरूपात मिळाली होती. तोच हा फलंदाज ओमकार. पुढचा चेंडू बिग हिट करण्याचा प्रयत्न. बॅटची कडा घेतली गेली. हवेत चेंडू जातोय. ओमकार देसाईचं पतन होत आहे आणि विकेटचं पतन. पहिला धक्का या ठिकाणी बिपिन मरीन संघाला बसतोय. ओमकार देसाई माघारी परततोय. तर पहिल्या विकेटचं पतन होतं. खूप मोठा धक्का बिपिन मरीन संघाला या ठिकाणी बसतोय. ओमकार देसाई माघारी परततोय. त्याची जागा घेण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील सावर्डे गावचा सितारा मैदानात जातोय. प्रथमेश पवार फलंदाजीसाठी मैदानात जातोय. तर आलेल्या तमाम क्रिकेटच्या चाहत्यांचं या ठिकाणी हार्दिक असं स्वागत आहे. नंदराज शेठ मुंगाजी यांच्या माध्यमातून तुम्हा सर्वांचं या ठिकाणी स्वागत असणार आहे. माध्यम आहे सिद्धेश नंदराज मुंगाजी यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून आज मात्र महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेरील देखील टेनिस बॉलचे सुपरस्टार आज या मैदानात येताना पाहायला मिळतील. माध्यम आहे खूप मोठा क्रीडा सोहळा. 8 संघांचं घमासान असेल खुल्या गटातील आणि तब्बल 1 लाखाचं प्रथम पारितोषिक आणि द्वितीय पारितोषिक 50,000 रुपयांचं असणार आहे. शाहरुख जो मात्र मध्य प्रदेशातील इंदोर वरून या रायगडात दाखल झालाय. पहिल्यात विकेट मात्र पहिल्या षटकात मिळवतोय. भूषण पाटील साठी हा चेंडू कव्हरच्या दिशेने डोलावला जातोय. सुरेख फटका. चेंडू जातोय सीमा रेषा पार. चौकार. पुढचा चेंडू सुरेख फटका. भूषण पाटील ब्रँडेड फटका. चेंडू सीमा रेषा पार. षटकार. 6 धावांसाठी. साहेबांच्या माध्यमातून आपण पाहतोय. भूषण पुन्हा एकदा बॅट कुठला गेला. आणखीन एक नेत्रदीपक फटका. भूषण पाटीलच्या बॅट मधून 4 धावांसाठी. अप्रतिम फटकेबाजी. भूषण पाटील तुर्भे नवी मुंबई.
स्कोरबोर्ड 16 लॉस ऑफ 1 विकेट आणि पहिला विकेट माघारी परतला आणि तदनंतर मात्र भूषण पाटीलने सामन्याची सूत्र आपल्या हातात घेतली आणि भूषणच्या बॅटमधून एका मागोमाग एक सरस फटके पाहायला मिळाले. प्रेक्षकांची मन जिंकून घेतोय नवी मुंबईचा सितारा. तर स्ट्राईकवर सज्ज होईल गेली 2 वर्ष जबरदस्त फॉर्मात असणारा, कारण आपण तिरुपती सावर्डे या संघातून देखील या खेळाडूला खेळताना पाहिलंय. तर रत्नागिरी जिल्ह्यातील हा खेळाडू महाराष्ट्रातील कित्येक स्पर्धा गाजवताना आपण याला पाहतो आणि नुकतीच जी स्पर्धा 10PL झाली होती दुबईला, त्याही स्पर्धेमध्ये जबरदस्त परफॉर्मन्स दिला होता. तोच प्रथमेश पवार स्ट्राईकवर सज्ज होतोय. सर या दरम्यान फलंदाजानं जर लॉंग ऑफला जो बॅनर आहे पाटील साहेबांचा त्याच्यावर षटकारांशी हिट केलं तर नित्यानंद मुंगाजी यांच्याकडून तब्बल 2000चं पारितोषिक आहे. ज्या नित्यानंद मुंगांचं वैशिष्ट्य आहे की मॅन ऑफ द सिरीज जी LCD आहे ती त्यांच्याकडून देण्यात आलेली आहे. सर तर गोलंदाज बदली होतोय. दिलीप वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी दुसरं षटक घेऊन खूप मोठी क्रीडा स्पर्धा अर्थातच ओळे गावात दाखल झालाय. हो, सुरेख चेंडू खोलवर टप्प्याचा मिडॉनच्या दिशेने क्षेत्ररक्षक चेंडू अडवतोय. चेंडूची फेक करणार तोपर्यंत एक धाव घेतली जाईल आणि एका धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 17 धावांवर संघाची धावसंख्या. स्ट्राईकवर येतोय पुन्हा एकदा भूषण पाटील. दिलीप बिजवा मध्य प्रदेशातील हे खेळाडू सर्व या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये आपलं कसब दाखवण्यासाठी दाखल झालेले आहेत आणि अलीकडच्या काळात कारण टेनिस बॉलने एक वेगळी उंची प्राप्त केली आहे. वेबसाईट्स आल्या आणि टेनिस बॉलने एक वेगळी उंची प्राप्त केली भारताच्या कानाकोपऱ्यामध्ये आणि त्याचबरोबरीने हे टेनिस बॉलचं क्रिकेट. खोलवर टप्प्याचा हा चेंडू कव्हरच्या दिशेने टोलवण्याचा प्रयत्न होता. धावाची संधी डायरेक्ट हिट होऊ शकला नाही. एक धाव दरम्यानच्या काळात मिळेल भूषणला, एक धाव मिळेल या ठिकाणी बिपिन मरीन संघाला. संघाची धावसंख्या पुढे सरसावते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 18 धावांवर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते. आजचा दिवस महाराष्ट्रासाठी खूप मोठा असणार आहे कारण रयतेचा राजा तुम्हा आम्हा सर्वांचे छत्रपती शिवराय यांची जयंती आजच. प्रथमेश पवार स्ट्राईकवर सज्ज होतोय फलंदाजीसाठी. दिलीपचा सामना करेल. खोलवर टप्प्याचा बिग हिट, बिग 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 हिट. चेंडू जातोय सीमारेषा पार. प्रथमेश पवार ब्रँडेड फटका. 6 धावा. तर जबरदस्त फटका या ठिकाणी प्रथमेश पवारच्या बॅट मधून रत्नागिरी जिल्ह्याचा हा टेनिस बॉलचा सितारा या ठिकाणी तळपतोय रायगडात. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न होता. डिपेंड विकेटच्या दिशेने चेंडू अडवला जातोय. क्षेत्ररक्षकडून थोडीशी चूक जरूर होते परंतु एकाच धावेवर समाधान मानावं लागतंय. धावसंख्या पुढे सरसावते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 25 धावांवर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते. फलंदाजानं कुठल्याही फलंदाजानं बॅक टू बॅक 3 षटकार मारले तर नित्यानंद मुंगाजी यांच्याकडून तब्बल 2000चं पारितोषिक आहे फलंदाजाला. सर तर पैशांचा पाऊस देखील या ठिकाणी पाहायला मिळतोय. अर्थातच एक लाजवाब टेनिस बॉल क्रिकेटचं आयोजन ओवळे गावात सादर होत आहे नंदराज मुंगाजींच्या माध्यमातून. हो हो हो, आता मात्र कौतुक गोलंदाजाचं करावं लागेल कारण भूषणच्या बॅटचे 2 तुकडे केलेत गोलंदाजाने. दिलीप बिजवा या गोलंदाजाचं नाव आहे आणि भूषण पाटीलची बॅट 2 जागी झाली आहे. वेग बरंच काही सांगून जातो आणि त्यासाठीच मध्य प्रदेशातून आम्ही रायगडात दाखल झालोय हे मात्र गोलंदाज दाखवतोय. आम्ही देखील तर पाहूया आता नव्या बॅटने भूषण काय क्रमात दाखवतोय कारण या अगोदरच्या बॅटने चांगल्या धावा त्याच्या बॅटमधून आलेल्या आहेत. आतापर्यंत 2 चौकार आणि 1 षटकार मारलाय. संघाची धावसंख्या 25 धावांवर आहे. भूषण बिग हिट करण्याचा प्रयत्न. हवेत चेंडू जाईल. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. भूषण नावाचं वादळ या नव्या बॅटने मात्र क्षमता आहे कारण पहिल्याच चेंडूवर या बॅटने बाद होतोय भूषण आणि संघाची धावसंख्या स्थिर असणार आहे ती 25 धावांवर. भूषण पाटील आणि भूषण पाटील
सर आपण नेहमी म्हणत असतो क्रिकेट हा भावनिक खेळ आहे. ज्या क्षणाला भूषणची बॅट तुटली त्या क्षणाला एक मानसिक दडपण त्याच्यावर आला आणि दुसऱ्याच चेंडूवर तो बाद झाला आणि ज्या पद्धतीनं तो फलंदाजी करत होता प्रेक्षक खरोखर खुश झाले होते. पण यावेळेला मात्र बॅट तुटल्यामुळे प्रेक्षकही नाराज झाले सर. तर बाद होतोय खेळाडू भूषण पाटील, परंतु त्याची जागा घेण्यासाठी महाराष्ट्र टेनिस क्रिकेटमधील आणखीन एक मोठं वादळ ज्याने गेल्या आठवड्यात वाशीच्या मैदानात एक विक्रम केला. 3 चेंडू आणि कंपल्सरी 19 धावांची आवश्यकता रायगड संघाच्या विरुद्ध असताना ज्याने लगातार 3 षटकार मारले, मध्यंतरी एक नो देखील होता. तोच फलंदाज मैदानात उतरतोय ज्याच्या नावावर सुप्रीमो चषकातील कार देखील आहे. तोच फलंदाज ज्याच्या नावावर लगातार 8 षटकार मारण्याचा देखील विक्रम आहे. मॅन फ्रॉम बंदर पाकाडी कांदिवली संदीप वैती उर्फ ग्लेन फलंदाजीसाठी दाखल झालाय. संदीप अर्थातच ग्लेन या टोपणनावाने ओळखला जाणारा हा खेळाडू कित्येक मैदान गाजवले सातत्याने. जर पाहायचं झालं तर सुरुवात बंदर पाकाडी गावातून, तदनंतर कांदिवली बोरिवली परिसरातील पश्चिम उपनगरातील क्रिकेट आणि तदनंतर गेली 10 वर्ष रघुराज गोलंदाजीसाठी येतोय. 2 षटकं संपलेली आहेत. स्कोर झाला 25. 2 विकेट्स माघारी परतल्यात रघुराज गोलंदाजीसाठी. फलंदाजीसाठी संदीप वैती उर्फ ग्लेन. हो, पहिल्या चेंडूवर यष्ट्या उद्ध्वस्त केल्या गेल्या त्या ग्लेनच्या माघारी पाठवलं जातं संदीप वैतीला आणि विकेटचं पतन आणखी एका होताना पाहायला मिळते ते बिपिन मरीन संघाच्या. आणि संदीप वैती पहिल्या चेंडूवर त्रिफळाची धून माघारी परततोय. छत्रपती शिवराज गणेश. भूषण तुझ्या संघाला आता हा शेवटचा कॉल असेल. जर आता टाइमपास झाला तर 2 धावांची या ठिकाणी पेनल्टी मिळणार, यामध्ये शंकाच नाहीये. आपल्या खेळाडूंना तयार ठेवायचं आपण. तर सर फलंदाज भूषण यांनी जी बहारदार खेळी केली त्या खेळीसाठी राजू शेट्टी यांच्याकडून तब्बल त्यांना 1,500 रुपयाचा पारितोषिक या ठिकाणी जमा झालेला आहे सर. तर पैशांचा पाऊस या ठिकाणी पडतोय. रघुराज यांनी मात्र या ठिकाणी प्रभावित केलंय. पहिल्या चेंडूवर संदीप वैतीचा त्रिफळा उडवलाय. नवीन फलंदाज रणजित वैती उर्फ चक्र्या या टोपण नावाने प्रसिद्ध असणारा हा बोरिवलीचा खेळाडू येतोय फलंदाजीसाठी. रणजित वैती, संदीप वैती बाद झालाय, त्याची जागा घेण्यासाठी रणजित वैती फलंदाजीसाठी मैदानात आलाय. अंडरआर्म क्रिकेट असेल ओव्हरआर्म क्रिकेट असेल या दोन्ही फॉर्मॅटमध्ये सातत्याने चांगली कामगिरी राहिली आहे. पाहू आज या ओवळ्या गावामध्ये रायगडात काय करतोय. फुलटॉसचा चेंडू कव्हरच्या दिशेने टोलवण्याचा प्रयत्न असा. रणजित वैतीच्या निघाला हा फटका सीमारेच्या दिशेने जातो. चेंडू अडवला जाईल. 2 धावा या ठिकाणी पूर्ण केल्या जात आहेत. फलंदाज रणजित वैतीच्या माध्यमातून धावसंख्या पुढे सरसावली. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 27 धावांवर. अप्रतिम असा क्रीडा सोहळा या ठिकाणी रंगताना पाहायला मिळतोय. 3रा हंपर हा 3रा पंच मैदानात दाखल करायचा आहे. सतीश शेठ म्हात्रे यांना मी विनंती करतो की आपण मंचावरून स्थानापन्न व्हावं. मी सन्माननीय सतीश शेठ म्हात्रे यांना विनंती करतो की आपण मंचावर येऊन स्थानापन्न व्हावं सर. तर या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून क्रिकेटचे चाहते खास वाशीवरून रवी शेठ कोरडे उपस्थित आहेत, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. तसेच जाऊयात सामन्याकडे पुन्हा एकदा. रघुराज गोलंदाजी मार्कवर. पुढचा चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होतोय. सुरेख गोलंदाजी म्हणावी लागेल. खोलवर टप्प्याचा हा चेंडू टाकण्याचा प्रयत्न होतोय. एक वेगळी ऍक्शन आहे, शैली आहे आणि ज्यावेळेला गोलंदाजाकडे एक वेगळी शैली असते तो मात्र जास्त घातक ठरत असतो. ज्यावेळेला ज्याप्रमाणे आपण जसप्रीत बुमराहला पाहत असतो, ज्याप्रमाणे पॉल ॲडम्सला आपण पाहिलंय, वेगळी शैली लसित मलिंगाला पाहिलंय. ज्यावेळेला गोलंदाजाकडे वेगळी शैली असते, नवीन संघ ज्यावेळेला त्यांच्या विरुद्ध मॅच खेळत असतो त्यावेळेला मात्र अडचण निर्माण होत असते आणि तीच मात्र गोष्ट या ठिकाणी पथ्यावर पडते ती मध्य प्रदेश संघाच्या पंट्या 11 संघाच्या रघुराजच्या माध्यमातून. हो, सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते. गुडलेन स्पॉटवर चेंडूचा टप्पा, तदनंतर चेंडूने घेतलेलं वळण आणि यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू जातोय. निर्धाव चेंडूची सांगतात. धावसंख्या स्थिर आहे 28-28. हो, पुन्हा एकदा प्रभावित करतोय हा गोलंदाज. प्रत्येक चेंडू वेगळ्या पद्धतीने टाकला जातोय. पहिला या अगोदर 2 चेंडू अगोदरचा चेंडू खोलवर टप्प्याचा होता, त्यानंतर गुडलेन स्पॉट, आता मात्र शॉर्ट ऑफ गुडलेन स्पॉटवर चेंडू टाकला जातोय. गती परिवर्तन करतोय आणि या सर्व गोष्टी करतोय, त्यामुळे फलंदाज वारंवार अडचणीत सापडतायत. आतापर्यंत या षटकामध्ये केवळ 3 धावा आल्यात. अप्रतिम गोलंदाजीचा नजारा रघुराज.
पुन्हा एकदा तेच पाहायला मिळतंय, वेगळी गोलंदाजी. या गोलंदाजीने प्रभावित केलंय. केवळ 3 रन या ओव्हर मध्ये आलेले आहेत. अप्रतिम गोलंदाजी. धावसंख्येचा आलेख जरा जो उंचावत चालला होता त्या आलेखाला कुठेतरी लगाम घातला या षटकामध्ये रघुराजने. संदीप वैतीला ग्लेनला बाद केलं आणि धावसंख्या सीमित ठेवली 3 षटकांच्या समाप्तीनंतर 28 धावा. तर आपण पाहतोय कुमार सिद्धेश नंदराज मुंगाजी यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून टेनिस बॉल क्रिकेटचं महाराष्ट्रातील सर्वाधिक मोठ्या स्पर्धांपैकी एक स्पर्धा अर्थातच ही ओवळे गावातील नंदराज शेठ नारायण मुंगाजी यांच्या माध्यमातून आयोजित असणार आहे टेनिस बॉल क्रिकेटचं महायुद्ध ओवळे गाव. अर्थातच टेनिस बॉल क्रिकेटची पॉवर हाऊस रायगडची ओवळे गाव आणि या ओवळे गावामध्ये आपण पाहतोय. तर आमचे समालोचक मित्र रायगड समालोचक असोसिएशनचे महेशजी म्हात्रे सर ज्यांच्या माध्यमातून या ठिकाणी मला समालोचन करण्याची संधी मिळाली. रिवाल म्हात्रे याच गावातील त्याचा दोन्ही नक्कीच समालोचकांचा मी आभारी आहे. मला या ठिकाणी तुम्ही संधी दिलीत त्याबद्दल. तर जाऊयात मॅचकडे. गोलंदाजीसाठी फिरोज. रिव्हर्सचा अस्त्र बाहेर काढण्याचा प्रयत्न रणजित वैतीच्या माध्यमातून, परंतु टप्पा पडतोय. चेंडू मात्र कट होतोय आणि यष्टीरक्षकाचा भेद घेतोय. निर्धाव चेंडू. धाबा कराव्या दरम्यान सतीश शेठ म्हात्रे आणि त्याच्या समेत बाबाशेठ खिलाडी या दोन्ही मान्यवरांच्या या ठिकाणी आगमन होतंय. मी त्यांना विनंती करतो की आपण मंचावर यावं. हॅलो. या दरम्यान सतीश शेठ म्हात्रे त्यांच्या समेत बाबाशेठ खिलाडी या दोन्ही मान्यवरांचं या ठिकाणी आगमन होतंय. मी नंदराज शेठ मुंगाजी, राकेश शेठ गायकवाड आणि आर्या स्पोर्टच्या वतीनं त्यांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो आणि मी सर्वांना विनंती करतो की आपण मंचावर स्थानापन्न व्हावं. सर. तर फिरोज पहिला चेंडू अप्रतिम होता या फिरोजचा, फिरवला गेला. या दरम्यान अंकुश जाधव साहेबांचंही आगमन होतं, त्यांचंही सहर्ष स्वागत. सर. पुन्हा एकदा फिरोजने आपल्या गोलंदाजीवर फलंदाजाला फिरवलंय आणि आणखीन एक निर्धाव चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतोय. फिरोज ऑन फायर म्हणावं लागेल. लगातारचे 2 चेंडू निर्धाव रणजित वैती. रिव्हर्सिपचा फटका. आता मात्र सुरेख पद्धतीने रणजित वैती चक्राच्या बॅटमधून निघालेला फटका. 1 बाउन्स चेंडू सीमारेषा पार चौकार. या रायगड जिल्ह्यात जबरदस्त क्रिकेटचं आयोजन विघ्नहर्ता सामाजिक सेवा संस्थेच्या माध्यमातून, आर्या स्पोर्ट्स ओवळे संघाच्या माध्यमातून आणि नंदराज शेठ मुंगाजी यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. तर चौकार वसूल करतोय. धावसंख्या 32 वर जाते. बिपिन मरीन या संघाची गोलंदाजी मार्कवर. पुन्हा एकदा फिरोज तर फलंदाजीसाठी रणजित वैती उर्फ चक्र्या. पुन्हा एकदा रिव्हर्सिपचा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. प्रयत्न जरूर या ठिकाणी पोहोचतोय, परंतु 1 धाव मिळणार आहे. एका धावेने संघाची धावसंख्या लेग बायच्या स्वरूपातील अर्थातच आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक 26 या ठिकाणी लगावला जातोय आणि धावसंख्या 1 ने पुढे सरसावली. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 33 धावांवर. आजचा दिवस ऐतिहासिक आहे. आजच्याच दिवशी मात्र 140 वर्षापूर्वी पहिली आंतरराष्ट्रीय टेस्ट मॅच इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया या 2 संघांमध्ये खेळवली गेली होती 15 मार्च 1877 रोजी. विकेट करण्याचा प्रयत्न, मिड विकेटच्या दिशेने चेंडू जातोय. बॅकफुटला जाऊन हा चेंडू मात्र पुल करण्याचा प्रयत्न होता प्रथमेश पवारचा. बॅटच्या मधोमध जरूर आला नाही, परंतु 1 धाव या चेंडूवर मिळेल आणि संघाची धावसंख्या 1 ने पुढे सरसावते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 34 धावांवर. संघाची धावसंख्या. आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं या ठिकाणी नंदराज शेठ नारायण मुंगाजी यांच्या माध्यमातून, राकेश शेठ सदाशिव गायकवाड यांच्या माध्यमातून हार्दिक असं स्वागत. माध्यम आहे कुमार सिद्धेश नंदराज मुंगाजी यांचा वाढदिवस. तर मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, हवेत चेंडू जातोय आणि विकेटचं पतन या ठिकाणी होतोय. रणजित वैती माघारी परततोय पाहून. कुठल्याही खेळाडूला मैदानावर जो सामना चालू आहे, कुठल्याही खेळाडूंना फलंदाज असो गोलंदाज असो, जर फलंदाजांना षटकार हॅट्रिक लगावली
तर 5,000 रुपये आणि गोलंदाजाने विकेट हॅट्रिक मिळवली तर 5,000 रुपये आमचे सतीश शेठ म्हात्रे यांच्याकडून तब्बल ही इनाम 5,000ची देण्यात येणार आहे. चंदू शेट्टे सर याच रजनीमध्ये तब्बल बक्षीस 16,000 पर्यंत बक्षीस लावलं आला होता. तर प्रेक्षकांची प्रचंड गर्दी. टेनिस बॉल क्रिकेट जगतातील एक मोठी क्रीडा स्पर्धा आपण या ठिकाणी पाहतोय. 4 षटकं झाली, धावसंख्या झाली ती 34. नवीन फलंदाज नॉन स्ट्राईकला पाहायला मिळतोय तो किशन देवेंद्र. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न या ठिकाणी होतोय. रायगडात आपण आहोत आणि आगामी कालावधीमध्ये मुंबई वर्सेस रायगड हा सामना देखील होणार आहे 11 एप्रिलला सेंट्रल रेल्वेच्या मैदानामध्ये परळ या ठिकाणी. आणि त्या स्पर्धेचे आयोजक देखील या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. सचिन गोळे साहेब शक्ती चषक ही जी परळच्या मैदानात 3 लाखाची स्पर्धा होणार आहे त्या स्पर्धेचे आयोजक स्वतः सचिन गोळे साहेब हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं देखील हार्दिक स्वागत. बिग हिट, मोठा फटका किशन देवेंद्रच्या बॅट मधून निघालेला एक मोठा फटका. चेंडू जातोय सीमा रेषा पार. षटकार 6 धावांसाठी. तर किशन देवेंद्र 21 चेंडू मध्ये शतक लगावण्याचा विक्रम ज्या खेळाडूच्या नावावर आहे. पुन्हा एकदा मोठा फटका किशन देवेंद्र ब्रँडेड फटका. बिग हिट, 6 धावा लगातार बॅक टू बॅक 2 षटकार मारतोय. जुहू विलेपार्ले परिसरातील सितारा मैदानात आहे. किशन हजारांनी किस्सा खाली होणार. तर हा चेंडू प्रभावित करतोय. चेंज ऑफ पेस या ठिकाणी पाहायला मिळाला आणि यष्टीच्या रूपात बाद होतो किशन देवेंद्र. परंतु त्या अगोदर लगातारचे 2 षटकार लगावले होते. 47 धावांवर आपल्या संघाची धावसंख्या पोहोचवली होती आणि व्हेरिएशन या ठिकाणी चकवतं ते किशन देवेंद्रला. किशन देवेंद्रच्या रूपात मात्र या ठिकाणी आणखीन एक धक्का बसतो. तो बिपिन मरीन संघाला धावसंख्या असताना 47. किशन देवेंद्र माघारी परततोय. हॅलो, समोरच्या 2 स्क्रीन लावलेल्या आहेत त्याच्या समोर प्रेक्षक बसले आहेत. आपणास विनंती असेल त्या प्रेक्षकांना की आपण त्या स्क्रीनच्या बाजूला बसायचं आहे. स्क्रीन समोर बसू नका. विनंती आहे. क्रिकेट हा असा खेळ आहे की ज्या ठिकाणी प्रेक्षक नसतील तर हा क्रिकेट निर्जीव खेळ आहे. त्यामुळं या खेळामध्ये जीव ओतण्याचं खऱ्या अर्थानं जर काम कोण करत असेल तो प्रेक्षकगण आणि एवढे सुज्ञ प्रेक्षकगण आहे. कारण आज शिवजयंती आहे आणि आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यात, त्यामुळे उठणार यामध्ये शंकाच नाही आहे. बघा हा आवाज आहे. रवी चेंदवनकर नवीन फलंदाज मैदानात जातोय. अर्थातच लारा या टोपण नावाने ओळखला जाणारा परळ परिसरातील सितारा. 2 बंधू आहेत टेनिस बॉल क्रिकेट मधील, बुमरो आणि लारा. रवी चेंदवनकर आणि महेश चेंदवनकर हे 2 बंधू पैकी रवी चेंदवनकर फलंदाजीसाठी मैदानात गेलाय. लारा या टोपण नावाने त्याची असणारी ओळख. पाहूया काय करामत करतोय. मैदानात गेलाय. 47 धावा संघाच्या असताना फलंदाजीसाठी मैदानात दाखल झाला बिपिन मरीन संघाच्या माध्यमातून. तर पुन्हा एकदा आलेल्या तमाम क्रिकेटच्या चाहत्यांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत. कुमार सिद्धेश नंदराज मुंगाजी यांच्या वाढदिवसानिमित्त. हा चेंडू प्रभावित करतोय. टप्पा पडल्यानंतर काहीसा आतमध्ये होतोय. लारा देखील, रवी देखील प्रभावित झाला या चेंडूवर आणि नेटकटचा फटका जरूर खेळतोय. धावसंख्या 1 ने पुढे सरसावली आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती 48. प्रथमेश मोठा फटका मारावा लागेल, मोठी फटकेबाजी करावी लागेल कारण चेंडू मोजके शिल्लक आहेत. 1 चेंडू शिल्लक आहे. पाहूया प्रथमेश रत्नागिरीचा सितारा आज मात्र या ओवळे गावामध्ये पनवेल नगरीमध्ये रायगडात काय करतोय. पुन्हा एकदा प्रभावित केलं गेलं. टप्पा पडल्यानंतर काहीसा हळवार पद्धतीने येणारा चेंडू बॅट्समन बीट होतोय आणि अप्रतिम गोलंदाजीचा नजारा या ठिकाणी सादर केला पंट्या 11 अर्थातच मध्य प्रदेश इंदोरच्या गोलंदाजांनी. आणि संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 48 धावा झाल्यात. विजयासाठी 49 धावा. गद्दारीचा वार करायचा नसतो. वाघ नख्यानं मग आमच्याही दार आहे.
हॅलो, या दरम्यान मैदानावर ज्यांचं आगमन झालंय येणाऱ्या कामगार सेना उपाध्यक्ष एक मिनिट तुम्हाला हॅलो, कामगार सेना उपाध्यक्ष ठीक आहे माझा अक्षर कुठे आहे? हॅलो, पुढचा होणारा सामना JWR लॉजिस्टिक आणि नेहा एंटरप्राइजेस दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल आपण नाणेफेकीसाठी यायचा। इस बीच जरूरी ऐलान, JWR लॉजिस्टिक और नेहा एंटरप्राइजेस के कप्तान से मैं गुजारिश करता हूं कि आप टॉस के लिए तुरंत मंच पे आ जाए। हॅलो, या दरम्यान कुंडेवाचे उद्योगपती मिथुन शेठ भोयर यांचं या ठिकाणी आगमन झालं। मी त्यांना विनंती करतो की आपण मंचावर यावं। कुंडेवाचे उद्योगपती मिथुन शेठ भोयर यांचं या ठिकाणी आगमन झालं। मी त्यांना विनंती करतो की आपण मंचावर यावं। तर पुढल्या महिन्यामध्ये एप्रिल महिन्यामध्ये जी परेल या ठिकाणी सर्वात मोठी स्पर्धा होणार आहे, या स्पर्धेचे आयोजक महाराष्ट्र नवनिर्माण सेना कामगार सेनेचे सन्मान्य सचिन गोळे साहेब यांचं या मैदानावर आगमन झालंय। मी सचिन गोळे साहेबांना विनंती करतो की आपण मंचावर येऊन स्थानापन्न व्हावं। आणि सर्वात महत्वाची गोष्ट आहे की त्या स्पर्धेमध्ये आकर्षण असणाऱ्या रायगड आणि मुंबई असा सामना त्या मैदानावर रंगणार आहे। तर मी सन्मान्य सचिन गोळे साहेबांना विनंती करतो की आपण मंचावर येऊन स्थानापन्न व्हायचं। सर, तर जसं दुसऱ्या डावाला सुरुवात होईल या ओवळे गावचा बुलंद आवाज आणि रायगड समालोचक असोसिएशनचे उपाध्यक्ष आणि खरोखर खऱ्या अर्थाने समालोचन कसं असावं तर महेश सरांसारखंच असावं, तर त्यांना मी विनंती करेल यानंतरच्या डावाचं समालोचन करण्यासाठी। हॅलो, हेलो सभी दर्शकों को महेश मात्र का प्यार भरा नमस्कार। दोस्तों, चलता है दिल दिमाग लेकर मैदान के ऊपर जहां पर एक जबरदस्त मुकाबला होने जा रहा है, तो वह है बिपिन मरेन वर्सेस बंटा 11 के बीच। बंटा 11 के बीच एक जबरदस्त मुकाबला होगा, क्योंकि यही खिलाड़ी जिनसे मैंने सवाल पूछा था उन्होंने कहा था गए साल भी इस मैदान पर आए थे लेकिन हम बाहर होते, इस बार कोशिश करेंगे। लेकिन एक और है ओमकार देसाई, भूषण पाटिल नामक जबरदस्त खिलाड़ी है जो दिमाग का इस्तेमाल करता है मैदान के ऊपर। लेकिन देखना है बल्लेबाजी की बागडोर संभाले है बल्लेबाज
मोनी और 9 स्ट्राइक पर है सुमित कोठारी। परेश वालंता गेंदबाज वर्ली के है। इस बीच और भी इस गेंद को उठाना चाहते थे, चकमा खा गए। और दोस्तों चकमा खाने लगे गेंद के ऊपर कोई नंबर नहीं आता। इसी तरह इस गेंद के ऊपर कोई नंबर नहीं, डॉट गेंद की समाप्ति। वही रुका हुआ स्कोर है, एक गेंद के बाद 0 रन। जबरदस्त मैच होगा, इसमें कोई संदेह नहीं है, क्योंकि दर्शक इतने तादाद में है कि दर्शक भी जानते हैं कि महाराष्ट्र के सबसे स्टार खिलाड़ी आज मैदान पर दिखाई देंगे। फिर एक बार सामने है मौनी, रिवर्स से खेलने का प्रयास, लेकिन यहां पर सीधे गेंद फील्डर के हाथ में। जब तक फील्डर इस गेंद को उठाए थ्रो करे, रन की संभावना को समाप्त किया। 2 गेंदों के बाद कुल स्कोर बन चुका है 0 रन। जीतने के लिए 48 रनों का लक्ष्य है। बल्लेबाज पंट्या 11 के बल्लेबाज 2 गेंदें डॉट खेल चुके हैं। इस बार और पिच गेंद थी, गेंद बैट का ऊपरी जाल लेकर पॉइंट और गली क्षेत्र के बीच में से जब तक खिलाड़ी इस गेंद को उठाए थ्रो करे, बल्लेबाज मोनी के पास पर्याप्त समय, इसी 1 रन से बढ़ता हुआ स्कोर है बिगर विकेट को है। दूसरे सत्र में 48 रनों का पीछा करते हुए 3 गेंदों में अभी तक 1 रन बना चुके हैं। बल्लेबाजी का विश्लेषण, 9 स्ट्राइक बल्लेबाज अपने नीचे 1 रनों पर इस बार इस गेंद को खेला है स्क्वायर लेग की दिशा में। जब तक खिलाड़ी इस गेंद को उठाए थ्रो करे, बल्लेबाज सुमित कोठारी के पास पर्याप्त समय, इसी 2 रन से बढ़ता हुआ स्कोर है 3 रन। 4 गेंदों के बाद कुल स्कोर बन चुका है 3 रन बिना विकेट खोए। 48 रनों का लक्ष्य का पीछा करते हुए इस वक्त बल्लेबाज स्ट्राइक बल्लेबाज है सुमित कोठारी और गेंदबाज की बागडोर संभाले है परेश वालंत्रा। इस वक्त हमारे साथ जुड़ चुके हैं। शॉर्ट गेंद थी, इस गेंद को कट करना चाहते थे, पॉइंट और एक्स्ट्रा कवर के बीच में जहां जगह थी, इस जगह के बीच में से 4 रन के लिए गेंद खेलना चाहते थे, लेकिन बैट और गेंद का संपर्क नहीं, गेंद कीपर के हाथ में, और रन की संभावना को समाप्त किया। 5वीं गेंद यहां पर खत्म हो चुकी है, कुल स्कोर बन चुका है 3 रन। पहली ओवर जारी है पावर प्ले की। इस बार कदमों का इस्तेमाल किया, गेंद को खेला है लॉन्ग ऑन, सीमा रेखा के बाहर, 1 बॉस 4 रन। डिजाइन जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र, हर गर्जा जय। पहले ओवर की समाप्ति के बाद कुल स्कोर बन चुका है 7 रन। जहां तक बल्लेबाजों का विश्लेषण, मौनी अपने नीचे 1 रनों पर खेल रहे, 3 गेंदों का सामना किया है, और सुमित कोठारी बल्लेबाज जिन्होंने 3 गेंदों का सामना किया है और 6 रन बनाई है। 1 चौका लगाया था लॉन्ग ऑन के ऊपर से बल्लेबाज सुमित ने। गेंदबाज है राहुल जोगड़िया। इस खिलाड़ी की जरूर बात करेंगे दोस्तों। 14 साल की उम्र में इस खिलाड़ी ने क्रिकेट खेलना चालू किया है और अभी तक, और इसी मैदान के ऊपर गए साल बेस्ट बॉलर का खिताब हासिल किया था। जबरदस्त गेंद, और इस गेंद को गैदर नहीं कर पाए कीपर। गेंद सीमा रेखा के बाहर 4 रन के लिए 22 के रूप में 4 रन आए हैं। एक जबरदस्त गेंदबाज डिजल। शिवनेरी किल्ला पावन झाला या शुभ दिनाला, राकेश गायकवाड, आपण तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये या ठिकाणी जायचं आहे। राकेश गायकवाड यांना विनंती आहे की आपण तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये जायचं आहे। जिस गेंदबाज का JWR लॉजिस्टिक और नेहा इंटरप्राइजेस वर्चौला के कप्तान से गुजारिश है कि आप मंच पे आ जाए।
जेडब्ल्यूआर के कप्तान यहां पर पहुंच चुके हैं, नेहा बाजिस और चौले। जहां तक सवाल है, आज गांव के और घर के 7 पैकर्स है, कौन जीतेगा कौन हारेगा? जो जीतेगा वो भी मजा करेगा, जो हारेगा वो टेंशन में मजा करेगा। लेकिन फिलहाल ये गेंद बेहतरीन गेंदबाजी, डॉट गेंद की समाप्ति, वही रुका हुआ स्कोर है 11 रन। कुल स्कोर बन चुका है 11 रन। एक जबरदस्त मुकाबला होगा, इसमें कोई संदेह नहीं, क्योंकि विपक्ष टीम के अंदर भी इस बार अक्रॉस द लाइन खेलने की कोशिश की थी, इस गेंद को पट्टे के सहारे खेलना चाहते थे, खराब फील्डिंग और 1 रन चुरा लिया बल्लेबाज मोनी ने। इसे 22 के रूप में 1 रन मिला और 1 रन से बढ़ता हुआ स्कोर है 12 रन। इस वक्त हमारे साथ जुड़ चुके हैं हमारे रायगढ़ एसोसिएशन के सबसे बेहतरीन कमेंटर, मास्टरमाइंड जिन्हें कहा जाता है, वो चंदू सेठे सर है मेरे साथ है। प्रशांत मुंगा जी बिलोंग करते हैं हमारे गांव से। कांचन पारकर है जो एक बेहतरीन स्कोरर है, और सबसे बेहतरीन अपडेटर हमारे अरुण कड़व है जो आज काफी शांत है। इस बार अक्रॉस द लाइन खेलने की कोशिश, डगलस मरियन की तरह इस गेंद को खेलना चाहते थे, बैट का ऊपरी साइड गेंद खिलाड़ी के हाथ में और बल्लेबाज मैदान से बाहर। हेलो, चोली के पीछे तो क्या है मालूम नहीं, लेकिन सतीश सेठ के जेब के अंदर 5000 का नोट है। हेलो, घातला ना 2 रन्स का पेनल्टी ना ते बुटांसाठी देते तसा नाही, इथं फक्त बुट आहे ते म्हणून दो रन्स का बल्लेबाजों को पेनल्टी मिला है यहां पर, जो गार्ड मैदान में पहना उसके वजह से। क्या बात है प्रशांत, देखा सर, चंदू सेठ सर, ओमकार देसाई बल्ले मैदान पर खेल ही नहीं रहे, तो ध्यान देखिए उनका। और इसे क्रिकेट कहते हैं दोस्तों, और यह होना ही चाहिए। अब कुल स्कोर बन चुका है 12 रन। नए बल्लेबाज है दिलीप बिजवा। दिलीप बिजवा इस वक्त स्ट्राइक पर है, तो नॉन स्ट्राइक पर है मोनी बल्लेबाज, जिन्होंने अभी तक 6 गेंदें खेली है और सिर्फ 1 रन निकाला है राहुल जोगड़िया। इस बार अक्रॉस द लाइन खेलने की कोशिश की थी, गेंद पैर से टकराई, रन की संभावना को समाप्त किया, वही रुका हुआ स्कोर है 12 रन। राहुल जोगड़िया इसे सिद्धेश ट्रॉफी में गए साल बेस्ट बॉलर का खिताब हासिल किया था, वही गेंदबाज इस वक्त बेहतरीन गेंदबाजी करते हुए ऐसे मैदान के ऊपर। लेकिन यहां पर इस गेंद को खेला, गेंद के नीचे खिलाड़ी और बल्लेबाज दिलीप के पारी कौन। जिसे देख मेरा दिल धड़का, मेरी जान। हेलो, बंटा 11 के कप्तान से अब गुजारिश है कि आपका अंदर से आउट होने वाला खिलाड़ी अगर वहां पर रुकेगा इस बार, तो 2 रन्स की पेनल्टी मिलेगी आपको। आपका दूसरा खिलाड़ी तैयार रखो। आपको मराठी समझते नहीं, इसलिए मैं हिंदी में कमेंट्री कर रहा हूं, तो फिर यह बात आपके ध्यान में आनी चाहिए। आपके वजह से हमें तकलीफ नहीं होनी चाहिए, क्योंकि 7 पैकर हमारे हैं, और पैकर से गुजारिश है कि गुस्सा मत करो, क्योंकि मैदान पर जो चलेगा वही हम दोहराएंगे, आपकी बात नहीं सुनेंगे। पॅकर्सना विनंती असेल माझी, जरी आपण पॅकर असाल तरी सुद्धा जे क्रिकेट मैदानावर चाललंय हे शिस्तबद्ध आहे आणि ते शिस्तबद्ध व्हायला पाहिजे, यासाठी आमचा प्रयत्न। इस बार गेंदबाज है गणेश। गणेश खुद की पहली टीम की ओर से
तीसरी ओवर लेकर आ रहे हैं गणेश डेटे और सामने है बल्लेबाज ओपनिंग में है मोनी। इस बार जबरदस्त गेंदबाजी देखने का काम कर रहे हैं इस वक्त बल्लेबाज, इतनी जबरदस्त ऑफ टर्न के बाहर। इस गेंदबाज की अगर बात की जाए तो बांद्रा की ओर से खेलने वाले एक लेदर के बेहतरीन गेंदबाज है और इस वक्त औला के मैदान पर 6 गेंदे डॉट खेलने वाले ये खिलाड़ी मोने इस बार हवा में गेंद और लॉन्ग ऑफ पर इस बल्लेबाज को लपक लिया। डीजे जो तुझे यार दिल में बजी हेलो, कुल स्कोर बन चुका है 12 रन। अब नए बल्लेबाज असलम भाई मैदान पे पहुंच चुके हैं, जिनसे बात की थी मैंने कि भूषण और ओमकार को रोकने के लिए क्या रणनीति होगी आपकी। ओमकार देसाई को तो रोका था लेकिन भूषण को रोक नहीं पाए थे वो मैदान के ऊपर, जिन्होंने बेहतरीन बल्लेबाजी की थी। इस बार इस गेंद को खेला है, फिर एक बार गेंद यहां पर आसान कैच छोड़ा है और 1 रन मिला बल्लेबाजों को। 1 रन से बढ़ता हुआ स्कोर है, 13 रन स्कोर कार्ड पे आ चुके हैं। 48 रनों का लक्ष्य का पीछा करते हुए अब 50 रन बनाने हैं उन्हें, क्योंकि 2 रन की पेनल्टी मिली है उन्हें। इस बार जबरदस्त गेंदबाजी, तारीफ करनी होगी गेंदबाज की, जबरदस्त गेंदबाजी कर रहे थे। इससे भी पहले गेंद पर कैच छोड़ा था लेकिन इस बार डॉट गेंद की समाप्ति। 14 गेंदों में 37 रनों का लक्ष्य है। 14 गेंदें और 37 रन जीतने के लिए चाहिए। इस बार और पिच गेंद थी, कारपेट के सहारे गेंद को खेला है एक्स्ट्रा और लॉन्ग ऑफ के बीच में से 4 रन के लिए गेंद गोली की रफ्तार से सीमा रेखा के बाहर। कुल स्कोर बन चुका है 17 रन अब जीतने के लिए। जबरदस्त गेंदबाजी, लेकिन इस बार अंपायर का वाइड का इशारा, 1 रन का इजाफा, इसे 1 रन से बढ़ता हुआ स्कोर है 18 रन। अब 13 गेंदों में जीतने के लिए 32 रनों का लक्ष्य है। 13 गेंदें बची है, 32 रनों का लक्ष्य है यह मैच जीतने के लिए बल्लेबाजों के सामने। इस बार फिर एक बार और पिच गेंद थी, गेंद को खेला है लॉन्ग ऑफ क्षेत्र में। जब तक खिलाड़ी इस गेंद को उठाए, बल्लेबाज असलम के पास पर्याप्त समय, इसे 1 रन से बढ़ता हुआ स्कोर है 19 रन। बारह गेंदों में जीतने के लिए 31 रनों का लक्ष्य है बल्लेबाजों को। इसके बाद जो मुकाबला होगा वो है JWR लॉजिस्टिक और नेहा इंटरप्राइजेस वर्चौले के बीच। तो मैं हॅलो, मी सतीश शेठ साहेबांना विनंती करतो की आपण या 2 संघादरम्यान नाणेफेक करून घ्यायची। सिद्धेश भोसले आणि स्टाइलिस्ट खिलाडू ओमकार पाटिल, मैन फ्रॉम मुरबी। लेकिन मैदान पर स्थिति है 12 गेंदे 31 रनों का लक्ष्य है। गेंदबाज है राहुल जोगड़िया, एक जबरदस्त गेंदबाज इस वक्त इस मैदान के ऊपर। बेहतरीन गेंद थी, इस गेंद को खेला है मिड विकेट क्षेत्र में। 1 रन चुराया असलम ने, दूसरे रन चुराने की कोशिश, लेकिन यहां पर बेहतरीन फील्डिंग का मुजाहरा। वही 1 रन से बढ़ता हुआ स्कोर है 20 रन। 11 गेंदें जीतने के लिए 30 रनों का लक्ष्य। राहुल जोगड़िया एक जबरदस्त गेंदबाज है, इस वक्त बेहतरीन गेंदबाजी कर रहा है। इस गेंदबाज की गेंदबाजी देखी थी मैंने और कमेंट्री भी की थी। बारिश के मौसम में इसी गेंदबाज ने 6 गेंदों में 5 छक्के खाए थे। वो गेंदबाज इस वक्त सफल साबित होता हुआ दिखाई दे रहा है क्योंकि मैदान लकी है उसके लिए।
इस बार अक्रॉस द लाइन खेलने की कोशिश और बल्लेबाज के पाली खान। हेलो, अभी जो बात छेड़ी थी मैंने गेंदबाज राहुल जोगेड़े के बारे में, तो बारिश के मौसम में भटवाड़ी घाटकोपर में प्रीतम परब नामक बल्लेबाज ने, और उस वक्त मैं खुद कमेंट्री कर रहा था, यूट्यूब पर वो लाइव है, शॉर्ट गेंद थी, इस बार पुल करना चाहते थे, अपील हुई थी लेकिन अपील को खारिज किया अंपायर ने और रन की संभावना को समाप्त किया। अब जीतने के लिए 9 गेंदों में 30 रनों की जरूरत है, 9 गेंदे और 30 रन चाहिए जीतने के लिए। आज के रजने में फिर एक बार अक्रॉस द लाइन खेलने की कोशिश, जबरदस्त गेंदबाजी करते हैं। गेंदबाजी में चंदू सेठी से अगर इस गेंदबाज की बात की जाए तो सबसे वेरिएशन करने वाले ये गेंदबाज है, इसीलिए ये सबसे सफल गेंदबाज है। अब 8 गेंदे और 29 रनों का लक्ष्य, 8 गेंदे और 29 रन, एक जबरदस्त मुकाबला होने की आशा थी, लेकिन यहां पर गेंदबाजों ने पूरी तरह से पकड़ मजबूत की है इस मैच के ऊपर, लेकिन यहां पर एक्स्ट्रा कवर सीमा रेखा के बाहर गेंद 4 रन के लिए। अब 7 गेंदे और जीतने के लिए 25 रनों की जरूरत, 7 गेंदे और 25 रन। अगर इस आखिरी गेंद पे बड़ा हिट आता है तो शायद फिर एक बार मैच में रोमांच होगा, इसमें कोई संदेह नहीं है। 7 गेंदे और 25 रन। ओमकार पाटिल जो इस वक्त आए थे टॉस करने के लिए, बेहतरीन गेंदबाजी, स्लो डिलीवरी। अब 6 गेंदों में 25 रनों की जरूरत। ओमकार पाटिल जो मुरबी के हैं और पहचान है मुरबी की, हमारे रायगढ़ एसोसिएशन के अध्यक्ष संदीप पाटिल, ये पहचान है मुरबी की, लेकिन अब रायगढ़ के खिलाड़ी हमें दिखाई देंगे मैदान पर। इसके बाद नेहा एंटरप्राइजेस वर्चोले के कप्तान ने यहां पर टॉस जीता है। निमेश पानसरे गेंदबाजी की बागडोर संभाले है। यूके टाइगर जो जीती है इस गेंदबाज को बेस्ट गेंदबाज का जेपीएल में किताब हासिल किया था, वही गेंदबाज इस वक्त गेंदबाजी की बागडोर संभाले है। गेंदबाज निमेश पानसरे, निमेश पानसरे सामने है बल्लेबाज असलम तन्नू, बल्लेबाज है तन्नू। अक्रॉस लाइन खेलने की कोशिश, जबरदस्त गेंदबाजी, क्या बेहतरीन गेंदबाजी का मुजाहरा या इस वक्त गेंदबाज पेश कर रहा है। मुंबई रणजी में खेलने वाले अंडर 20 के खिलाड़ी है ये गेंदबाज जो इस वक्त औला के मैदान पर आए हैं, तो वह नीलेश पानसरे जबरदस्त गेंदबाजी कर रहे हैं। पहली गेंद डॉट डाली है, स्लोअर डिलीवरी, इस बार गेंद को खेला है मिड विकेट क्षेत्र में, 1 रन चुरा लिया है। अब इक्का दुक्का से काम चलने वाला नहीं है, अगर ये मैच जीतना है बल्लेबाजों को तो यहां पर छक्के और चौकों की बरसात करनी होगी। अब हर गेंद के ऊपर चौका लगाना होगा, छक्का लगाना होगा। 3 छक्के लगाते हैं तो सतीश सेठ की ओर से 5,000 रुपए का इनाम है। 3 विकेट भी आते हैं तो भी 5,000 रुपए का इनाम है। पहला विकेट गिर चुका है, क्या आने वाली 2 गेंदों में 2 विकेट मिल पाएगा गेंदबाज को? अगर वो 2 विकेट लेते हैं तो 5,000 रुपए का इनाम है सतीश सेठ महात्रे की ओर से। बल्लेबाज डीजल
आजकल तो प्यार कम हुआ है, पैसे के ऊपर ही ज्यादा प्यार है। 4 गेंदे हैं जीतने के लिए, 24 रनों का लक्ष्य है। 3 गेंदों में 24 रन चाहिए। फिर एक बार बेहतरीन गेंदबाजी, तारीफ करनी होगी गेंदबाज की। स्लो डिलीवरी डाली थी। मैंने कहा था क्रिकेट के अंदर अगर आपको अच्छी गेंदबाजी करनी है तो 2 ही गेंदे ऐसे हैं जो आपको बेहतरीन गेंदबाज साबित कर सकते हैं। एक है ब्लॉक हॉल तो दूसरी है स्लो डिलीवरी। नेहा एंटरप्राइजेस के कप्तान से गुजारिश है कि आप टॉस जीते हैं, जो भी फैसला होगा, लेकिन इस बार हेलीकॉप्टर शॉट गेंद सीमा रेखा के बाहर 6 रन के लिए। और इसी के साथ अब डॉट गेंद की समाप्ति। बिपिन मरीन जीत चुकी है। हेलो, नेहा एंटरप्राइजेस संघाचा संगनायक